आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन. इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे व 3 उभे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे व 1 लाल टोमॅटो हा देखील बारीक चिरून घेतलेला आहे. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर आज आपण चिकन A1 मसाल्या टाकून बनवणार आहोत. तसेच या A1 कंपनीचे तुम्हाला लाल मिरची पावडर देखील आहे, धनिया पावडर देखील आहे व हळद देखील A1ची भेटणार आहे व यामध्ये सांबार मसाला देखील आहे, चाट मसाला पण आहे आणि पावभाजी पण मसाला मिळतो. तसेच A1चे इतरही मसाले आहेत. तर हे सर्व मसाले मिळण्याचे एकमेव ठिकाण मधुर एजन्सी हे ठिकाण नाशिकमध्ये सिडको या भागात उत्तमनगर या ठिकाणी आहे. तर मग तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि सर्वात ब्रँड असा A1चा मसाला तुम्ही वापरून बघा. चला मग आपण हे मसाले वापरून रेसिपीला सुरुवात करू. यामध्ये आपण A1ची लाल मिरची पावडर देखील टाकून घेणार आहे. इथे मी A1चा 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही चवीनुसार तिखट कमी जास्त घेऊ शकता. यामध्ये आपण हळद देखील टाकून घेणार आहे. तसेच धनिया पावडर देखील आपण A1चंच टाकणार आहे. मीठ टाकून घ्यायचंय आणि आता आपण A1 चिकन मसाला देखील टाकून घेणार आहे. आता मी A1चा 1 चमचा चिकन मसाला देखील यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर आपण चिकनला या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. तसेच आपण टोमॅटो आणि कांदा देखील टाकून घेणार आहे व या पद्धतीने सर्व मिक्स करून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, कारण आमच्या इथे जास्त तिखट चालत नाही म्हणून मी थोडंसंच तिखट घेतलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि A1चे मसाले तुम्ही देखील वापरून बघा. हे मसाले चवीला अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट आहे. आता फोडणीला देण्यासाठी इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व 1 चमचा आलं लसणाची पेस्ट देखील घेतलेली आहे. चला मग आता आपण चिकनला फोडणी देऊ. आता कुकरमध्ये 2 वर्गळे तेल टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा देखील टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट देखील टाकून घेणार आहे. आलं लसणाची पेस्ट टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा A1चा लाल तिखट टाकून घेणार आहे. हे नंतर A1ची लाल मिरची टाकून घेतल्यानंतर आता आपण चिकन टाकून घेणार आहे. हे सर्व टाकून घेतल्यानंतर चिकन चांगल्या प्रकारे एकजीव परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. चिकन चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे व आता चिकनला चांगली उकळी आलेली आहे. चिकनला उकळी आल्यानंतर 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. मग आपण बघूया आपली भाजी कशी होते. तुम्ही बघू शकता. अरे वा, आपली भाजी किती सुंदर झालेली आहे आणि तर्री पण बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आलेली आहे. बघू शकता तुम्ही तर्री.
हे बघा, अशा प्रकारे आपली चिकनची भाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण यावरून भाजीला वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती सुंदर आणि कलर देखील किती सुंदर. अशा प्रकारे तुम्हाला मस्तपैकी स्वादिष्ट आणि चवदार भाजी बनवायची असेल तर तुम्ही A1 मसाले ट्राय नक्की करून बघा. अशा प्रकारे आपली इथे चिकनची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता आणि ही भाजी इतकी सोपी आहे. बॅचलर मुली तर काय पण मुलं देखील करू शकतील. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि A1 मसाले नक्की ट्राय करून बघा.